हॅलो, नमस्कार. गुड मॉर्निंग सर्वांना. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आजच्या दिवसाची जी सुंदरशी सुरुवात झाली या मॉर्निंग व्ह्यूने. हा आहे आमच्या सोसायटीचा इंटरनल गार्डन व्ह्यू. तुम्ही बघताय सर्वकडे बिल्डिंग्स आहेत आणि इंटरनली गार्डन आहे. सो आज आहे संडे. मग आजचा मेनू प्लॅन होता मॉर्निंगचा ब्रेकफास्टचा मेदूवडा बनवायचा. त्याकरता मग मी उठल्याबरोबर आधी मॉर्निंग व्ह्यू एन्जॉय केला आणि लगेचच तयारी करायला घेतली. त्याच्यासाठी मी आधी उडीदची डाळ भिजत टाकूया म्हटलं, म्हणून ती सर्व कामं करायच्या आधी ती भिजायला टाकली, म्हणजे माझे सर्व कामं होईपर्यंत ती डाळ भिजेल. मी रात्रीच डिसाईड करून ठेवलं होतं की आज मेदूवडा बनवायचा, पण रात्रीला मी डाळ भिजत घालायचं विसरून गेले. सो म्हटलं सकाळी उठल्याबरोबर सर्वात आधी डाळ भिजत टाकूयात. म्हणजे कसं उडदाची डाळ भिजायला असा जास्त काही वेळ लागत नाही, 2 तासामध्ये आरामशीर भिजून जाते. तोपर्यंत माझे जे अर्ली मॉर्निंगचे बाकीचे रुटीनचे कामं असतील ते कंप्लीट होतात. सो मी ब्रश करून लगेचच किचनमध्ये आले आणि सगळ्यात पहिले उडीद डाळ भिजत टाकायला घेतली. त्याला छान वॉश करून घेतलं 2-3 वेळा आणि नंतर डाळ भिजत टाकून दिली. किचन तसं मी रात्रीच क्लीन करून ठेवलेलं होतं, म्हणजे मला आता मॉर्निंगला जास्त कामं करायची गरज नाही. सो मी किचन नेहमी रात्रीलाच क्लीन करून ठेवते. त्याने मला उठल्यानंतर एकदमच सर्व काही घाण पडलेलं वाटत नाही. सगळं क्लीन केलेलं असतं, त्याच्यामुळे मन प्रसन्न वाटतं आणि मी लगेचच माझ्या मॉर्निंगच्या कामांना सुरुवात करू शकते. माझा आजचा मेनू तुम्ही तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. सो तुम्ही काय आज बनवणार आहे ते मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर आज आहे संडे, म्हणून माझी बेबी गर्ल तर अजून झोपलेली आहे, मिस्टर पण झोपलेले आहेत. मी लवकर उठून माझे अर्ली मॉर्निंगचे वर्क कंप्लीट करणार, कारण बेबी उठायच्या आत मला ब्रेकफास्टची तयारी करावी लागते. आणि आज संडे आहे तर मी डिसाईड केलं का नको बेबीला घेऊन थोडं वॉकला जायचं, कारण हाच एक दिवस मिळतो जो स्वतःसाठी आपण यूजफुल करू शकतो. कारण मिस्टर असतात, त्यांना अर्ली मॉर्निंगला ऑफिसला जायचं नसतं, त्यामुळे डबा वगैरे करायची काही घाई माझ्या मागे नसते. म्हणून मी रविवारचा दिवस हा मॉर्निंग वॉकसाठी यूज करते आणि बेबीला पण माझ्यासोबत घेऊन जाते. बेबी झोपलेला आहे तोवर मी बाकीचे कामं आवरणार आणि बेबी उठल्यानंतर मी लगेचच माझ्या बेबीला घेऊन वॉकला जाणार. बाकी सर्वांसारखा माझाही संडे तसा रिलॅक्झिंगच असतो. बट कसं आहे, बाळ असल्यामुळे मी छोटे छोटे कामं जे असतील ते लवकर आवरून घेते, म्हणजे जेणेकरून मला नंतर बाळासोबत वेळ घालवता येईल. तर मी आता उडदाची डाळ भिजत टाकली. मिस्टर उठून वॉकला गेलेलेत, कारण बेबी असल्यामुळे मला बेबी उठल्यानंतरच वॉकला जाता येईल. त्यामुळे मी त्यांना म्हटलं तुम्ही जा वॉकला, मी नंतर येते. नंतर आम्ही त्यांना जॉईन करूयात. सो उडदाची डाळ भिजवून घातली. मी नेक्स्ट कामाकडे विचार करत होते कुठलं काम करायचं, पण मग अचानक लक्षात आलं रात्रीला वॉश केलेले भांडे तर रॅकमध्ये लावायचेच राहून गेले. सो मी विचार केला की आधी भांडे लावून घेऊयात रॅकमध्ये, देन दुसऱ्या कामांकडे वळूयात. म्हणून मी रॅकमध्ये माझे सर्व भांडी व्यवस्थित लावून घेतलेत. कारण कसं असतं, मी रात्रीलाच भांडे वॉश करून घेते, म्हणजे सकाळपर्यंत घरामध्ये ते मच्छर वगैरे होऊन जातात त्या भांड्यांमुळे, घाण राहते आणि सकाळी उठल्यानंतर आपल्याला पण इच्छा होत नाही भांडे घासायची. त्याच्यामुळे रात्री थोडंसं मला अर्धा तास लेट जरी झालं झोपायला, तरी पण मी भांडे रात्रीच वॉश करून ठेवते, म्हणजे जेणेकरून ते सकाळपर्यंत क्लीन छान मस्त वाळून पण जातात आणि मग नंतर फ्रेशमध्ये मस्त मी रॅकमध्ये ते लावून घेते. कसं असतं, सकाळी जर घरामध्ये जास्त मेस नसला तर माणसाला मॉर्निंग एकदम फ्रेश वाटते. बट जर सगळीकडे कचरा असला तर मग सुरुवात कुठून करायची हे कळत नाही. त्यामुळे मी पॉसिबल होतील तेवढे कामं रात्रीला आटपून घेते आणि सकाळी जर नाहीच झाले काही किंवा काही प्रॉब्लेममुळे तर मी मग ते मॉर्निंगला करते. सो मग मी भांडे लावून घेऊयात म्हटलं. भांडे लावायसाठी मग आमच्याकडे हे छोटंसं रॅक आहे. म्हणजे माझ्याकडे एवढा काही भांड्यांचा साठा पण नाही आहे. मी एवढ्या रॅकमध्ये माझे सर्व भांडे व्यवस्थित लागून जातात. तसं आपलं डोकं तर विचारांनी भरलेलंच असतं. भांड्यांचं रॅक लावताच मी विचार करत होते की नेक्स्ट काम कोणतं करायचं, काही मॅनेजमेंट ऑर्गनाईज कसं करायचं, हे ऑलवेज माझ्या बॅक ऑफ द माइंड चालू असतं की याच्यानंतर नेक्स्ट वर्क काय करायचं, कसं मॅनेज करायचं, बेबी उठायच्या आधी हे कामं झालेले पाहिजे. हे सगळं मॅनेजमेंट मी करताना सकाळी एकदम शांतता असते घरात. त्या शांततेमध्ये मला आरामशीर हे नियोजन करता येतं. म्हणून मी असं शांततेच्या काळातच माझं दिवसभराचं नियोजन व्यवस्थित करून घेते. तुम्हाला पण माझ्याकडून ही एक बोनस टिप,
कारण तुम्ही पण जर का रात्रीच बरेचसे कामं आवरून घेतले तर तुम्हाला पण अर्ली मॉर्निंगला एकदम मेस घरात सापडणार नाही. त्यामुळे तुमची जी मॉर्निंग आहे फ्रेश जाणार आणि मॉर्निंग जर फ्रेश झाली तर आपला जो उरलेला सर्व दिवस असतो तो खूप छान जातो. सो त्यामुळे तुम्ही पण ट्राय करा की रात्रीला आधीच झोपण्याच्या आधी थोडा वेळ सर्व कामं आटपूनच झोपा. सो मग मी त्याच्यानंतर ठरवलं की गरम पाणी प्यायला घेतलं. म्हणजे कसं असतं सकाळीच थोडा वेळ मिळतो मला स्वतःसोबत टाईम स्पेंड करायला. म्हणून पाणी गरम करून म्हटलं थोडंसं पाणी गरम करून पिऊन घेऊयात. म्हणजे तेवढाच रिलॅक्सिंग वेळ बसून मिळतो. नंतर दिवसभर तर बाळ त्रास देतं त्याच्यामुळे त्याच्या मागे मागे फिरायचं, त्याच्यासोबत टाईम स्पेंड करायचा. याच्यामध्ये कधी वेळ निघून जातो कळतच नाही. आणि पण ठीक आहे यार, सर्वच लहान मुलं त्रास देतात. पण हा जो त्यांचा एक फेज असतो लहान असतानाचा तो परत येत नाही आपल्या लाईफमध्ये. सो काय असतं तो ना एन्जॉय करायला शिका. त्या फेजला म्हणजे असं भरभरून जगा. कारण एकदा जर का बाळ मोठं झालं ना त्याच्यानंतर ह्या सर्व गोष्टी परत कधीच येत नाही. त्या आठवणीतच राहतात. त्यामुळे मला असा कधीच गिल्ट आला नाही की माझं हे काम झालं नाही, ते काम झालं नाही किंवा हे राहून गेलं बेबी उठल्यामुळे. त्याच्यामुळे मी ते उठायच्या आधी जेवढं पॉसिबल झालं तेवढे कामं करते. पण बेबी उठल्यानंतर मी माझा वेळ माझ्या बाळालाच देते. असं मी माझं गरम पाणी घेतलेलं आहे आणि मग मी बसून शांततेत गरम पाणी पिते. पण हा असा एवढा सगळा मेस दिसताना पाणी कसं काय शांततेत पिलं जाईल? पण ठीक आहे, होईल शांततेत सर्व कामं होतील. बघते झाडून त्याच्यानंतर मी झाडून वगैरे घेते, क्लिनिंग करते एकदा घराची छान. म्हणजे शांततेत असलं तर माझी क्लिनिंग होते आणि बेबी पण आल्यानंतर घर आता रांगतं. त्यामुळे कसं असतं घर क्लीन असलं तर मला स्ट्रेस राहत नाही की ते कुठे पण गेलंच तरी पण एवढं टेन्शन राहत नाही. घर क्लीन असलं तर मन पण प्रसन्न वाटतं. तशी बेबीची उठायची वेळ झालीच आहे म्हणून मी पटापट आवरून घेत होते आणि लवकर आवरून मला तिला घेऊन पार्कला पण जायचं होतं. लगेचच बेबी उठलं. तिला घेऊन तिच्यासोबत थोडं खेळले, छान फ्रेश झाले आणि मग तिला रेडी करून आम्ही पार्कसाठी जायला निघालो. पार्कसाठी आम्ही गार्गीचे पप्पा तर आधीच गेलेले होते. मग आम्ही दोघीजणी निघालो. तिला सायकलमध्ये खूप छान वाटतं. ती एन्जॉय करते सायकलमध्ये. म्हणून तिला मी सायकलमध्ये बसवून छान सोसायटीच्या बाहेर जे आमचं थोडं जवळच 1-1.5 किलोमीटरवरती एक गार्डन आहे, त्या गार्डनमध्ये घेऊन गेले. सो रस्त्याने जात असताना बघा असा व्ह्यू आहे हा. छान नेचर आहे आमच्याकडे, ग्रीनरी आहे. त्याच्यामुळे ती पण खूप एन्जॉय करते हा सर्व व्ह्यू. सो आम्ही असं गार्डनला जात होतो. या सोसायटीमध्ये राहण्याचा एक फायदा आहे की मला इथे सर्व ग्रीनरी आहे आणि शांत वाटतं. अर्ली मॉर्निंग बघा किती छान व्ह्यू आहे. छान वाटतं. बाळ पण एन्जॉय करतं. हे असं आमचं इथे एक सेंट्रम क्लब आहे. मी एक दिवस तसा तुम्हाला आमच्या पूर्ण सोसायटीचा व्ह्यू दाखवेलच. एक टूर दाखवेल. पण आता जेवढं दिसतंय व्हिडिओमध्ये तेवढं बघा. हे जे आहे हे आमच्या सोसायटीचा क्लब हाऊस आहे आणि हे बघा असे छोटे-छोटे बाकडे इथे केलेले आहेत जिथं लोकं बसून एन्जॉय करतात. सो असं मी गार्डनला फिरून घरी आले रिटर्न. तिला वॉक करून नंतर तयारी केली मेदूवड्याची. म्हणून मेदूवड्यासाठी लागणारं सगळं साहित्य मी आधी रेडी करून घेते. म्हणजे जेणेकरून मधातच काहीतरी विसरून गेले असं व्हायला नको आणि टेस्ट पण खराब नको व्हायला. त्याकरता मी आधीच लसूण वगैरे सोलून घेतला छान आणि डाळ पण मिक्सरमधून काढायची होती. मी गार्गी तिच्या पप्पांसोबत खेळत होते तोपर्यंत मला ही सर्व कामं उरकायची होती. थोडं संडेला माझी मॉर्निंग थोडी मेसी राहते, बट ठीक आहे. कसं आहे गार्गीचे पप्पा असल्यामुळे ते तिला सांभाळतात. त्याच्यामुळे मी रविवारचा मेनू चांगला होलसम ठेवते. म्हणजे आम्हाला पण तो एन्जॉय करता येईल. त्याचबरोबर मी आता काही किचनमध्ये चेंजेस करायचे ठरवले आहेत. तर ते चेंजेस मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल आणि मी काही प्रॉडक्ट पण ऑर्डर केलेले आहेत किचनच्या डेकोरेशनसाठी. ते पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. आणि आता मग सर्वात पहिले एक्साइटमेंट आहे मेदूवड्याची. मेदूवडा करण्यासाठी मी जे लागतं ते साहित्य तयार करत होते. ठीक आहे, थोडं टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे मेदूवडा बनवायचा म्हणजे. आता गार्गी लहान आहे तोवर मला ह्या गोष्टी थोड्या क्रिटिकल वाटतील. पण ती एकदा मोठी झाल्यानंतर मला हाच वेळ आठवेल. कारण तिच्यासोबत जो मी टाईम स्पेंड करते आता तिच्या ज्या छोट्या-छोट्या वस्तूंमध्ये जो मी आज आनंद शोधते. तिचे ते छोट्या-छोट्या स्मॉल स्टेप्स तिचे ते आताचे जे गुण आहेत ते सर्व मी मिस करेल. म्हणून मी हा फेज माझा फुल्ली एन्जॉय करते. एकदम मदरहूड जर्नीला फुल्ली एन्जॉय करते. तुम्हाला जर मेदूवड्याची रेसिपी लागेल तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी नक्की शेअर करेल आणि तुम्ही कसा करतात नंतर मला ते पण सांगा. कारण मी जो आहे एकदम सिंपल पद्धतीने मेदूवडा करते. कारण मला मेदूवड्यामध्ये जास्त गोष्टी न टाकलेल्या एकदम प्लेन मेदूवडा आणि त्याच्यासोबत छान-छान वेगवेगळ्या पद्धतीच्या चटण्या करायला आवडतात. त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी शेंगदाण्याची चटणी पण करणार आहे.
मिक्सरमधून मी मेदूवड्याचं जे वाटण होतं ते सर्व काढून घेतलं छान. आणि मग बेत आखला की मेदूवड्यासोबत कुठल्या कुठल्या चटण्या करायच्या. तर मी आज चटण्या करायच्या ठरवल्या. त्या शेंगदाण्याची चटणी, दह्याची चटणी आणि सांबार. सो सांबारची तयारी तर माझी ऑलरेडी झालेली होती. सांबार रेडी पण झालेला होता. मला करायचं होतं तो फक्त मेदूवड्या तळून घ्यायचा होता आणि तो झाल्यानंतर आम्ही लगेच ब्रेकफास्टला बसणार होतो. गार्गीच्या ब्रेकफास्टसाठी मी आज तिच्यासाठी बनानाचा शिरा बनवलेला होता. सो मी तिला ते देणार होते आज मॉर्निंगला. मी तिच्यासाठी बऱ्याचशा रेसिपीज करते रोज ब्रेकफास्टला वेगवेगळ्या. राजगिऱ्याचा शिरा, कधी बनानाचा शिरा, कधी ॲपल प्रीमिक्स करते विथ ओट्स. कधी मी तिच्यासोबत नाचणी सत्व पण करते तिच्यासाठी. सो अशा सर्व वेगवेगळ्या रेसिपीज मी करते. तुम्हाला जर लागत असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये रेसिपी असं कमेंट करा. मी तुम्हाला नक्की तिच्या रेसिपी शेअर करेल. मी सगळं मेदूवड्यासाठी लागणारं साहित्य त्या काढलेल्या डाळमध्ये ॲड केलेलं आहे आणि असं माझं मेदूवड्याचं काम रेडी झालेलं आहे. सर्व मसाले वगैरे जे लागतात मला ते ॲड करून घेतलेत नॉर्मल आणि ते सगळं मिक्स करून ठेवलं, जेणेकरून मला लगेच तळल्याबरोबर आम्हाला ब्रेकफास्टला बसता येईल. सो आजचा तरी माझा ब्रेकफास्ट तरी रेडी झालेला आहे, मेदूवडा. आणि असा मेदूवडा तयार करून आम्ही मस्त छान आज ब्रेकफास्ट करणार आहोत. सो आजसाठी एवढंच. बाय. तुम्ही पण तुमच्या ब्रेकफास्टमध्ये काय करताय ते नक्की कमेंट करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत प्लीज लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा चॅनलला. थँक्यू.